12 ज्योतिर्लिंगांमध्ये हे फक्त त्र्यंबकेश्वर येथे आहे, म्हणून याला आद्य म्हणजे सर्वात श्रेष्ठ ज्योतिर्लिंग म्हणून मान्यता आहे. तुम्ही कधीपासून इथे पूजा करताय? आता आम्ही पिढ्यानपिढ्या करतोय, म्हणजे आमच्या घराण्याचा विचार केला तर आम्हाला 300 वर्षापेक्षा जास्त आम्ही इथे त्र्यंबकेश्वर मंदिर बांधल्यापासून आमच्या घराने इथे पूजापाठ करतोय. कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वराचंच महत्व इतकं का आहे? वैयक्तिक माझं विचारला तर मी 1998 सालापासून पूजापाठाविषयी पाहतोय. आणि माझा एक प्रश्न आहे की आपण जे पूजा करतो, नारायण नागबळी झालं किंवा मग सर्पदोष वगैरे, त्या पूजा आपण त्र्यंबकेश्वरलाच का करतो, इतर ठिकाणी का नाही? इथे शाळुंका देवाचं लिंग हे वरती नसल्यामुळे खाली खड्ड्यात आहे, त्यामुळे मनुष्याला असं वाटतं की मला दर्शनच झालं नाही. दरवर्षी लाखो लोक इथे येतात, पण त्र्यंबकेश्वरचं हे रहस्य आणि हे सत्य अजूनही काही लोकांना माहिती नाही. आता ते सत्य काय आहे आणि काय नाहीये हे मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडला सांगणारच आहे, तर व्हिडिओ एंड पर्यंत बघा. तर बाकीची माहिती आपल्याला गुरुजी सांगणार आहेत, तर तुम्ही इंट्रोड्यूस करा. नमस्कार, मी त्र्यंबकेश्वर येथील तीर्थ पुरोहित मंगेश द्वारकानाथ दिघे. आम्ही त्र्यंबकेश्वर मध्ये ज्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये त्रिकाल पूजा होत असतात, ज्या त्रिकाल पूजा मंदिर सुरू झाल्यापासून आहेत, त्या त्रिकाल पूजेमध्ये आमच्या घराण्याचा मंदिर पूजा सुरू झाल्यापासून सहभाग आहे. या वतनाला शागिर्द वतन असं म्हणतात. आमच्या पिढ्यानपिढ्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये या पूजा करण्याची सुरू करत आहेत. हे मंदिर नानासाहेब पेशवे यांनी शके 1677 साली बांधण्यास सुरुवात केली. हे मंदिर बांधण्याकरता, त्र्यंबकेश्वर मंदिर बांधण्याकरता 30 वर्ष लागले आणि सवाई माधवराव पेशवे यांच्या कारकिर्दीमध्ये हे मंदिर पूर्ण झाले. इथे 3 देवता एकत्रित आहेत मंदिरामध्ये, ब्रह्मा विष्णू महेश. हे 12 ज्योतिर्लिंगांमधील 10वं ज्योतिर्लिंग आहे. बाकी ज्योतिर्लिंगांमध्ये तुम्हाला महादेवांचं स्थान मिळेल, पण इथे 3 देवता एकत्रित आहेत आणि नैसर्गिकरित्या जमिनीतून पाणी येऊन या तिघांवर अभिषेक होत राहतो. इथे पात्र साधन पूजा दिवसातून 3 वेळा केली जाते. सकाळी ब्रह्मदेवांकरता, दुपारी शंकर देवांकरता आणि रात्री विष्णू देवांकरता केली जाते. त्र्यंबकेश्वर मध्ये फक्त शयन आरती हाच विषय रात्री होत असतो. इथे दर सोमवारी त्र्यंबकेश्वर देवतांची पालखी निघत असते. जी पालखी सोन्याचा मुकुट आहे, 8.5 किलो वजन आहे त्यांचं. तो मुकुट ट्रस्टच्या ऑफिसमधून निघत असतो आणि इथे कुशावर्त कुंडावरती त्याची 1 तास षोडशोपचार पूजा होत असते. यामध्येही आमच्या घराण्याचा सहभाग आहे. 12 हे गौतम ऋषींची तपोभूमी आहे. सत्ययुगामध्ये ज्यावेळेस इथे गोदावरी नदी नव्हती, त्यावेळेस हा भाग दुष्काळी भाग म्हणून प्रचलित होता. एक पुराणोक्त श्लोक आहे, रेवा तिरे तपम कुर्यात मरणम जान्हवी तटे दानम कुर्यात कुरुक्षेत्रे तत्त्रयम गौतमी नदी. या श्लोकाचा अर्थ असा आहे की तुम्हाला जर काही तपश्चर्या करून काही सिद्धी प्राप्त करायची असेल तर नर्मदा नदीच्या किनारी तुम्ही तप केलं तर त्याचं फळ तुम्हाला जास्त तिथे मिळेल. तुम्हाला एखादी गोष्ट दान करून त्याचं फळ हवं असेल तर कुरुक्षेत्रावर दान धर्म केला त्याचं फळ तिथे मिळेल. तुम्हाला सद्गती चांगली हवी असेल तर गंगेच्या किनारी मरण आला तर सगळ्यात जास्त सद्गती तिथे चांगली मिळेल. पण कुठल्याही गोष्टीचा सर्वाधिक आणि लवकरात लवकर फळ हवं असेल तर तत्त्रयम गौतमी तटे, ही गौतम ऋषीची तपोभूमी. ज्यावेळेस इथे गोदावरी आणि अहिल्या या 2 नद्या नव्हत्या, त्यावेळेस हा भाग दुष्काळी भाग म्हणून प्रचलित होता. त्यावेळेस गौतम ऋषी आपल्या तपश्चर्याच्या जोरावर सकाळी धान्य पेरायचे, दुपारी धान्य येऊन शिजवून इथल्या लोकांना अन्नदान करायचे. त्यावेळेस इथे बाकीचे ऋषीमुनी पण राहत होते आणि त्याच वेळेस शंकर देवांच्या जटेमध्ये गोदावरी माता विराजमान होत्या. पार्वती मातेला मत्सर झाला. त्यांनी गणपती देवांना विनंती केली की तुम्ही या गोदावरी नदीला खाली उतरवा. त्यावेळेस गणपती देवांनी या गौतम ऋषींच्या शेतामध्ये एक मायावी गाय पाठवली. ती गाय हुसकण्याकरता गौतम ऋषींनी एक दर्भाची काडी त्या गायीला मारून फेकली. ती काडी लागल्यावर ती गाय तिथेच मरून पडली.
हिंदू धर्मात गोहत्येला सगळ्यात मोठं पाप सांगितलेलं आहे. ते पाप आपल्या हातून झाल्यामुळे गौतम ऋषी चिंतेत पडले. त्यावेळेस त्यांना गणपती देवांनी आणि ऋषीमुनींनी सांगितलं की तुम्ही जर गोदावरी नदीमध्ये स्नान केलं तर तुम्हाला गोहत्येसारख्या पापापासून मुक्तता मिळेल. त्यावेळेस त्यांनी इथे तपश्चर्या सुरू केली. 14,000 वर्ष त्यांनी तप केलं. अशी आख्यायिका आहे की सत्ययुगात मनुष्याची आयुर्मर्यादा 1,00,000 वर्ष होती. त्यातील 14,000 वर्ष त्यांनी तप केलं. शंकर देवता प्रसन्न झाले. त्यांनी त्यांच्या जटेतली गोदावरी नदी द्यायचं मान्य केलं. पण गोदावरी मातेची जमिनीवर उतरण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे शंकर देवता चिडले व त्यांनी त्यांच्या जटा जमिनीवर आपटल्या. आजही बाहेर मागे जो डोंगर दिसतोय त्याला ब्रह्मगिरी म्हणतात. ब्रह्मगिरीवर तुम्ही गेलात तर तुम्हाला शंकर देवांच्या जटेचे निशाण पाहायला मिळतात. इच्छा नसताना जमिनीवर उतरायला लागल्यामुळे गोदावरी नदी पाताळ लोकातून प्रवाहित झाली. त्यावेळेस गौतम ऋषींनी आपल्या तपश्चर्येच्या आणि दर्भाच्या काडीच्या साह्याने इथे पुढे कुशावर्त तीर्थ आहे त्या ठिकाणी गोदावरी नदीला अडवलेलं आहे. संस्कृत मध्ये दर्भाला कुश म्हणतात. कुशमुळे अडवल्यामुळे त्या तीर्थाचं नाव कुशावर्त कुंड असं पडलेलं आहे. त्या कुंडात स्नान केल्यामुळे गौतम ऋषींच्या हातून घडलेल्या गोहत्येसारख्या पापापासून त्यांना मुक्तता मिळाली. गोदावरी नदीचा प्रवासाचा जर विचार केलात तर तुम्ही ब्रह्मगिरीवर गेलात तर निसर्गाचा स्लोप जो आहे तो मागच्या बाजूला आहे, जिथून 200 किलोमीटरवरच मुंबई आहे. जर त्या पद्धतीने जर गोदावरी नदी गेली असती तर ती अरबी समुद्राला तिथे मिळाली असती. परंतु गोदावरी नदी जेव्हा दक्षिणमुखी झाली तेव्हा ती नाशिकवरून नांदेड आणि आंध्र प्रदेशला सप्तमुखाने समुद्राला जाऊन मिळालेली आहे. हिचा प्रवास विचार केला तर 1900 किलोमीटरचा गोदावरी नदीचा प्रवास आहे आणि जी दुष्काळी भागातून जाऊन तिने लोकांचं कल्याण करत गेलेली आहे. ज्यावेळेस समुद्र मंथन झालं त्यावेळेस अमृत कलश घेऊन गरुड ज्यावेळेस उडाले त्यातले काही थेंब इथे कुशावर्त तीर्थात पडले. ज्यावेळेस ते थेंब इथे पडलेत त्यावेळेस गुरुग्रह हे सिंह राशीमध्ये होते. त्याचप्रमाणे इथे वारकरी संप्रदायाचे धर्मगुरू संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची संजीवन समाधी सुद्धा आहे. ते सती गेलेल्या स्त्रियांचे मंदिर आहेत. ज्या लोकांच्या पूर्वजांचं दुर्मरण झालेलं आहे त्या दुर्मरण म्हणजे वाईट आलेला मृत्यू त्या आत्म्यांना सद्गती मिळण्याकरता त्र्यंबकेश्वर येथे नारायण नागबली ही पूजा विशेष करून पितरांना सद्गती मिळण्याकरता केली जाते. त्याच जोडीने पितरांना 1 दिवसाची मोक्ष मिळण्याची त्रिपिंडी श्राद्ध नावाची पूजा सुद्धा त्र्यंबकेश्वर क्षेत्री केली जाते. इथे विविध मंदिर आहेत छोटे छोटे की ज्यांचं विविध मंदिरांचं वेगवेगळं महात्म्य आहे. जसं की हे बल्लाळेश्वर मंदिर आहे. हे पेशव्यांनी स्थापन केलेलं मंदिर आहे. हे बल्लाळेश्वर तीर्थ आहे. असे वेगवेगळे मंदिर आहेत. जसं की पार्वती स्वरूप निलांबिका देवीचं मंदिर हे नीलपर्वत या ठिकाणी आहे. तसेच गंगाद्वारी येथे कुलांबिका देवीचं मंदिर आहे. अशा वेगवेगळ्या स्थानांमुळे त्र्यंबकेश्वर हे क्षेत्र म्हणून आणि विशेष आध्यात्मिक क्षेत्र वारकरी संप्रदायाचं क्षेत्र आणि तांत्रिक पीठ म्हणून सुद्धा याला मान्यता आहे. गुरुजी आता मला काही प्रश्न आहेत ते मी तुम्हाला विचारते. तर त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगांमध्ये सगळ्यात वेगळं का मानलं जातं? हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी 10वं ज्योतिर्लिंग आहे. बाकी ज्योतिर्लिंगांवर तुम्ही गेलात तर तुम्हाला लिंग हे वरती दिसेल. पण इथे नॅचरली खड्डा आहे आणि त्याच्या आतमध्ये अंगठ्याच्या आकाराचे 3 देवता आहेत, ब्रह्मा विष्णू महेश. आणि नॅचरली जमिनीच्या आतून जलाभिषेक होत राहतो. असं तुम्हाला कुठेही दिसणार नाही. 12 ज्योतिर्लिंगांमध्ये हे फक्त त्र्यंबकेश्वर येथे आहे म्हणून याला आद्य म्हणजे सर्वात श्रेष्ठ ज्योतिर्लिंग म्हणून मान्यता आहे. दुसरा आहे कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वराचंच महत्व इतकं का आहे? त्र्यंबकेश्वराचं महत्व इतकं खास आहे याचं कारण असं आहे की इथे दोन्ही नद्यांचा उगम आहे. गोदावरी आणि अहिल्या या 2 नद्यांचा उगम आहे. या 2 नद्यांचा संगम आहे. त्याचप्रमाणे इथे सती गेलेल्या स्त्रियांचे मंदिर आहेत आणि समुद्र मंथनाच्या वेळेस जे अमृताचे थेंब पडलेले आहेत ते त्र्यंबकेश्वर मध्ये कुशावर्त तीर्थ पडलेत. कारण कुंभमेळा याच ठिकाणी होतो की जिथे अमृताचे थेंब पडलेले आहेत. अच्छा. आणि तुम्हाला काय वाटतं की लोक त्र्यंबकेश्वरला आल्यानंतर
त्र्यंबकेश्वरचं मंदिर सोडून अजून कोणत्या कोणत्या ठिकाणी त्यांनी जायलाच पाहिजे? त्र्यंबकेश्वर मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी आवर्जून कुशावर्त तीर्थाचं स्नान केलं पाहिजे. स्नान नाही जमलं तर थोडंसं मार्जन स्नान तरी केलं गेलं पाहिजे. त्याच्या शेजारी गंगा गोदावरी मातेचं मंदिर आहे, त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे. कुशावर्त तीर्थावर सुद्धा वेगवेगळ्या देवतांचे मंदिर आहेत की ज्याचे दर्शन तुम्ही तिथे घेतले गेले प्रदक्षिणा मारताना तरी होतील. दुसरं, त्र्यंबकेश्वर मध्ये कुंडाच्या मागेच कुशावर्त तीर्थाच्या मागे निवृत्तीनाथ महाराजांची संजीवन समाधी आहे, त्या समाधीचं दर्शन आवर्जून घेतलं पाहिजे. ज्यांना चालता येत नसेल त्यांच्याकरता इथे नीलपर्वत म्हणून डोंगर आहे, त्याच्या पायथ्याशी रेणुका मातेचं मंदिर आहे. वरती नीलपर्वत वरती निलांबिका देवी, मटंबा देवी, दत्त महाराज यांचं दर्शन आहे. यांचं दर्शन आवर्जून घेतलं गेलं पाहिजे, कारण निलांबिका देवी हे शक्तिपीठाचं स्थान म्हणून जास्त महत्त्विक आहे. ओके. आता आपण त्र्यंबकेश्वर मंदिर हे बोलतो, बट त्र्यंबकेश्वरचा अर्थच लोकांना माहिती नसतो. त्रिअंबक, कारण 3 देवता एकत्रित आहेत. बाकी ठिकाणी फक्त महादेव म्हणून आपण विचार करतो, पण इथे 3 देवतांचा विचार आपण करतो, म्हणून त्रिअंबक म्हणून त्र्यंबकेश्वर. ओके. आणि माझा एक प्रश्न आहे की आपण जे पूजा करतो, नारायण नागबळी झालं किंवा मग सर्पदोष वगैरे, त्या पूजा आपण त्र्यंबकेश्वरलाच का करतो, इतर ठिकाणी का नाही? विषय हा आहे की ही मोक्षभूमी आहे. बाकी ठिकाणी तुम्हाला कुठेही 2 नद्यांचा संगम, विशेष करून ज्योतिर्लिंगाचं स्थान की जिथे 3 देवता एकत्रित आहेत, कुंभमेळ्याचं स्थान, सती गेलेल्या स्त्रियांची मंदिरं, असं तुम्हाला बाकी कुठेही सापडणार नाही. इव्हन म्हणजे आपण आख्यायिकेमध्ये माहिती घेतली तर जेव्हा दशरथ राजांचा मृत्यू झाला त्यावेळेस राम हे वनवासात होते आणि त्यांना ज्यावेळेस कळालं की आपले वडिलांचं क्रियाकर्म आपल्याकडून झालेलं नाहीये, त्यावेळेस त्यांनी इथे त्र्यंबकेश्वरला श्राद्ध केल्यानंतर अशी महती आहे की दशरथ राजांना सुद्धा मोक्ष मिळालेला आहे. कारण हा कलियुग आहे. आता या कलियुगामध्ये सगळ्यांना आपल्या घरी श्राद्ध कर्म करणं शक्य होत नाही, म्हणून तीर्थक्षेत्रावर जर तुम्ही श्राद्ध कर्म केलं तर तुमच्या पूर्वजांना सद्गती मिळायला जास्त लवकर त्याचं फळ प्राप्त होऊ शकतं. अच्छा. आता इथे हजारो लोक येतात दिवसातून, तर मग तुम्हाला काय वाटतं ते काय चूक करतात इथे आल्यानंतर? सगळ्यात महत्वाचं आहे की ते नीटची माहिती घेऊन येत नाहीत. इथे फसवेगिरी वाढलेली आहे. आज या ठिकाणी त्र्यंबकेश्वरमध्ये बाहेरचे खूप लोक जे आलेत की ज्यांना त्र्यंबकची माहिती नाहीये, ते लोक समोरच्यांना चुकीची माहिती देतात. आज लोक ऑनलाईन सर्चच्या नावाखाली हिंदी भाषिक लोकांकडे जातात आणि ज्या लोकांना इथल्या पूजेची स्थानाची नीटची माहिती नसते ते सांगताना कमी दक्षिणा सांगतात आणि चुकीची पूजा करून जातात. आणि चुकीची पूजा करून गेल्यानंतर ते त्र्यंबकेश्वर क्षेत्राला नावं ठेवतात. पण तुम्ही त्र्यंबकेश्वरच्या स्थानिक पुरोहितांशी संपर्क केलात तर ते शास्त्र विधिवत पूजा तुमची करून देतील. त्याच्यामुळे तुम्ही ऑनलाईन सर्च करताना सुद्धा शक्यतो स्थानिक तीर्थपुरोहित यांच्याशी संपर्क केलात तर तुम्हाला तुमचं शास्त्रोक्त पूजा होतील. याच्याकरता तुम्ही स्थानिक तीर्थपुरोहितांशी संपर्क केलात तर जास्त चांगलं राहील. ओके. आणि इथे येणाऱ्या भक्तांसाठी तुमचा काय सल्ला असेल? इथलं स्थानिक तीर्थ महात्म्य सांभाळावं. आपण तीर्थावर आलोय तर आपल्या चपला बाहेर काढण्यात याव्यात. लोक अनावधानाने का होईना तीर्थापाशी चप्पल घेऊन येतात. काय जे इथले स्थानिक तीर्थ नियम आहेत, ज्या गोष्टी पाळल्या गेल्या पाहिजेत त्या गोष्टी पाळल्या जात नाहीत. त्याच्यामुळे गैरसमज करून न घेता आपण तीर्थावर आलोय तर आपल्या चपला बाहेर काढून ठेवणं, या साध्या साध्या गोष्टी जरी आपण फॉलो केल्या, किंवा आपण हिंदू आहोत तर आपण आपला ड्रेस कोड सुद्धा व्यवस्थितपणे गेलात काय तर ते जास्त चांगलं राहील. ओके. तुम्ही कधीपासून इथे पूजा करताय? आता आम्ही पिढ्यानपिढ्या करतोय. म्हणजे आमच्या घराण्याचा विचार केला तर आम्हाला 300 वर्षापेक्षा जास्त आम्ही इथे त्र्यंबकेश्वर मंदिर बांधल्यापासून आमच्या घराने इथे पूजापाठ करतोय. वैयक्तिक माझा विचारला तर मी 1998 सालापासून पूजापाठाविषयी पाहतोय. तर मग आता जुन्या मंदिरामध्ये आणि आताच्या नवीन मंदिरामध्ये काय तुम्हाला फरक वाटतोय? फरक म्हणजे असं आहे की आता मंदिराची रचना अशी आहे की त्र्यंबकेश्वर मंदिराची पिंड ही खाली आहे आणि दर्शन तुम्हाला वरतून करायला लागतं. आणि इथे शाळुंका देवाचं लिंग हे वरती नसल्यामुळे खाली खड्ड्यात आहे. त्यामुळे मनुष्याला असं वाटतं की मला दर्शनच झालं नाही. याच्याकरता तिथे मंदिरामध्ये टीव्ही स्क्रीन लावलेले आहेत. आपण येतानाच स्क्रीनचा अंदाज घेऊन की इथे नक्की कुठे देवता आहेत हे अंदाज घेऊन तिथे आल्यानंतर, कारण आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही.
पूर्वी इथे दिवसभरात मॅक्झिमम 5,000 लोकांपर्यंत लोक येत होते, त्याच्यामुळे शांततेत मनुष्य उभं राहून दर्शन करू शकत होता. पण येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे, त्यामुळे देवस्थानला सुद्धा लाईन इच्छा नसताना ओढणं भाग आहे, त्याच्याशिवाय भाविकांचं दर्शन होऊ शकत नाही. तर जिथे जिथे टीव्ही लावलेत, आपण लाईनीमध्ये येण्या अगोदर तिथे टीव्हीवरती दर्शन करा, म्हणजे उंबऱ्यापाशी आल्यानंतर तुम्हाला खाली बघितल्यानंतर देव दिसतील. कारण तिथे तुम्हाला जास्त वेळ मिळू शकत नाही, कारण येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त आहे आणि एवढ्या सगळ्यांना आपण खूप स्लोली दर्शन देऊ शकत नाही. अजून एक गोष्ट, तुम्ही त्र्यंबकेश्वर मध्ये कोणती कोणती पूजा करतात? आम्ही त्र्यंबकेश्वरचे तीर्थपुरोहित असल्यामुळे इथे होणारे सर्व धार्मिक विधी आम्ही करतो. त्यात विशेष करून नारायण नागबली ही पूजा 3 दिवसाची पूजा आहे. यामध्ये आपले संबंधित जे 7 घराणे, 7 घराणे कोणते? एक वडिलांचं घराणं, दुसरं आईचं माहेर म्हणजे मामाचं घराणं, लग्न झालं असेल तर सासूरवाडी, गुरूंचं घराणं, आत्याचं घराणं, मावशीचं घराणं, समाजामध्ये आपला एखादा हितचिंतक असेल, शेतीवाडी संबंधात सदस्य असेल, किंवा आपण एखाद्या निपुत्रिकाचं जमीन रजिस्ट्री घेतली असेल, अशा संबंधाच्या घरामध्ये जे कोणी आत्मे दुर्मरणाने गेलेत, ऍक्सिडेंटली, घर सोडून, किंवा ज्यांचं क्रियाकर्म झालं नाही, किंवा आत्ताच्या याच्यात विचार केला तर कोरोना काळ होता, ज्यामध्ये काही घटना घडल्यामुळे आपण कुठलंही कर्म करू शकलो नाही, अशा सर्व आत्म्यांना मोक्ष मिळण्याकरता नारायण नागबली ही पूजा केली जाते. आता या 7 घराण्यात कोण तृप्त आहे, कोण अतृप्त आहे आपण सांगू शकत नाही, म्हणून ही सगळी पूजा देवाचं नाव नारायण आणि देवाचं गोत्र काश्यप हे घेऊन केली जाते. त्याचप्रमाणे आपल्या घराण्यामध्ये कोणी वारल्यानंतर, बाल्यावस्थेत कोणी गेला असेल, तरुणावस्थेत गेला असेल, वृद्धावस्थेत गेला असेल, जे वारल्यानंतर ज्यांचं संवत्सरिक श्राद्ध हे जर सलग केलं गेलं नसेल, त्या आत्म्यांना पितृयोनीतून पिशाच्योनी प्राप्त होते. त्याच्याकरता 1 दिवसाची पितरांची त्रिपिंडी श्राद्ध पूजा असते, ती आम्ही करतो. त्याचप्रमाणे कुंडलीमध्ये राहू आणि केतू या ग्रहांमुळे होणारा दोष, राहू काल सर्प शांती, त्याचप्रमाणे नक्षत्र शांती, अमावस्या शांती, जनन शांती, त्याचप्रमाणे महामृत्युंजय जप, लघुरुद्र, महारुद्र असे सर्व धार्मिक विधी आम्ही त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये शास्त्रोक्त पद्धतीने करत असतो. तर त्र्यंबकेश्वरला जे पण पूजेसाठी येतात त्यांचे गुरुजी राहण्याची आणि पूजेची सगळी सोय करतात. तर मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देते आणि एक कार्ड सुद्धा देते. तर जर कोणी पूजेसाठी येणार असेल तर त्यांनी नक्की ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद तुम्ही एवढी माहिती सांगितल्याबद्दल. नमस्कार. नमस्कार.